हॅलो, हाय, नमस्कार. कशा आहात सर्वजणी? भारती रेसिपी या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आज आपल्या चॅनलवर आपण बनवणार आहोत मटकीचा एक खास पदार्थ. आपण भाजी, सुकी भाजी करतो, पातळ करतो, मिसळसारखा कट रस्सा करतो. पण मी आज एक वेगळा पदार्थ दाखवणार आहे. ही बघा, अशी मी मोठे मोठे मोड आलेली उसळ घेतली आहे आणि मी हे मोड घरीच आणून घेतले आहे. आपण त्यात वापरणार आहोत बारीक चिरलेला टोमॅटो, कांदा आणि बारीक चिरलेली कोथिंबीर. तर आता पहिल्यांदा आपण ही जी उसळ आहे किंवा मटकी आहे, मी यात मूग आणि मुगाचं ह्या प्रमाण थोडंसं आहे आणि मठ आहे. मी आता एका मिक्सरच्या भांड्यात टाकते. साधारण वजनी प्रमाणात ही 1/2 किलो मटकी आहे. आता आपण टाकणार 5-6 लसूण कळ्या, 4-5 तुकडे टाकले मी लाल मिरचीचे, 3 मी टाकले आहे लाल मिरची, 1 चमचा जिरं, अर्धा चमचा हळद आणि मी टाकला आहे चिमूटभर हिंग आणि थोडासा असा गरम मसाला टाकला आहे. जास्त मसाला वापरायचा नाही कारण ऑलरेडी आपण मिरच्या वापरल्या आहेत. आता आपण हे थोडं थोडं पाणी टाकून, मीठ पण मी आता ह्या स्टेजला टाकून घेतलं आहे 1 चमचा, म्हणजे सगळं असं व्यवस्थित मिक्स होईल. थोडं थोडं पाणी टाकून मी हे असं जाडसर दळून घेतलं आहे. खूप पाणी टाकायचं नाही कारण आपल्याला नंतर कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करता येते. आता आपण एका बाऊलमध्ये काढून घेऊ. हे बघा, याप्रमाणे मी हे सगळं मिश्रण आपण बारीक करून घेतलं आहे, ते एका बाऊलमध्ये काढून घेतलं आहे. याप्रमाणे एका बाऊलमध्ये सगळं मिश्रण काढून घेतलं आहे. ही एक परिपूर्ण अशी डाएट रेसिपी होऊ शकते. ज्यांना वेट लॉस करण्यासाठी रेसिपीज लागतात किंवा ज्यांना वजन कमी करायचं आहे किंवा संध्याकाळच्या जेवणाला त्यांना कार्बोहायड्रेट नको आहेत, कार्ब नको आहे, त्यांना ही रेसिपी एकदम छान आहे. नेहमी बॉईल केलेलं काहीतरी खाण्यापेक्षा हे मटकीचं छान असं थालीपीठ खाल्लेलं खूप छान राहील. आता आपण हे सगळं बारीक चिरलेलं टोमॅटो, कांदा आणि कोथिंबीर टाकून घेऊन हे सगळं मिश्रण एकत्र करून घेते छानपैकी. मग आपल्याला जर वाटलं जास्त घट्ट आहे तर आपण थोडं पाणी टाकून, हे बघा असं थोडं पाणी टाकून याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून घेऊ. अजून 2-3 चमचे पाणी टाकते, त्यामुळे आपल्याला जे थालीपीठ लावायचे ते छान असे लावता येतील. आता तव्यावर मी थोडंसं तेल टाकून घेते. आपल्याला आता ही डाएट रेसिपी आहे आणि याला तेल मी नेहमी बनवते, त्याला तेल अजिबातच लागत नाही. अगदी 2-3 थेंब मी तेल याच्यावर टाकलं आहे. आणि तुम्हाला चमच्याने फिरवता येत असेल चमच्याने फिरवा, नाहीतर मग मी जे इन्स्टंट थालीपीठ बनवते, जे असे हातानेच पसरवून घेते, त्याप्रमाणे मी छान असं पसरवून घेतलं आहे तव्यावर. आता मी याच्यावर झाकण ठेवणार आहे. साधारण 5 मिनटं मीडियम आचेवरती आपण याला झाकण ठेवून शिजवून घेऊ. हे बघा, साधारण 5 मिनटं झाली आहे. वरची बाजू छान सुकली आहे. परत 2-3 थेंब तेल टाकायचं. तेलाचा वापर जास्त करायचा नाही कारण हे तसंही छानच शिजतं, तेलाचं जास्त गरज नसते. आणि तुम्ही जर एकदमच डाएटवर असाल तर तुम्ही तेलाऐवजी तुपाचा वापर करा, म्हणजे तुम्हाला तेलाचा जो साईड इफेक्ट किंवा जे फॅट तयार होतं कॅलरी त्या मिळणार नाही आणि तुम्हाला तुपातून तुम्हाला हेल्दी फॅट मिळेल. त्यामुळे तुमचं वजन, तुम्ही जेव्हा डाएटवर असता तेव्हा तुम्ही तेलाऐवजी तुपाचा वापर करू शकता. कारण तूप हे प्राणीजन्य पदार्थ आहे आणि याच्यामध्ये जे आपल्याला आवश्यक असतात त्या प्रकारचे जीवनसत्व त्यात असतात आणि एक हेल्दी फॅट जे म्हणतो ते आपल्याला मिळतं. म्हणजे तेलाऐवजी कुठंही तुपाचा वापर केलेला कधी चांगला. कधी काही गोष्टी तुपात चांगल्या लागत नाही, पण तरी तुम्ही जर डाएट करत असाल, स्ट्रिक्ट फॉलो करत असाल आणि वजन तुम्हाला कमीच करायचं आहे तर तुम्ही तुपाचा वापर नक्की करा. यातला पण मी जे 2-4 थेंब तेल वरून लावलं त्याच्याऐवजी तूप वापरा. हे बघा, असं मस्त छान ब्राऊन रंग येईपर्यंत भाजून घेतलं आहे आणि किती सुंदर दिसतं आहे. दोन्ही बाजू छान कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचं. याप्रमाणे मी छान भाजून घेतलं आहे. रंग बघा किती सुंदर आला आणि असं वाटत नाही का आपण मोड आलेल्या मटकीपासून बनवलं आहे. आता आपण याला काढून घेतलं. हे बघा, याप्रमाणे मी सगळे
याप्रमाणे मी असे सगळे थालीपीठ छान असे बनवून घेतले आहे। त्याचबरोबर मी एक साधीशी भाजलेल्या शेंगदाण्यांपासून ही चटणी बनवली आहे, त्याची रेसिपी मी नंतर अपलोड करेल। आणि खूप असे सुंदर मस्त आणि हेल्दी असे आपले थालीपीठ बनवून रेडी झाले आहे। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।